आग्रा पोलिसांनी वायरलेसवरती एक मेसेज दिला की 8 वर्षाची प्रिया ही बेपत्ता झालेली आहे. तर आग्रा शहरामध्ये जेवढ्याही गाड्या ये जा करत आहेत त्याची कसून तपासणी करावी असा मेसेज सगळीकडे पसरतो आणि पोलीसवाले कामाला लागतात आणि सगळ्या गाड्यांची ते झडती घेतात. झडती घेतल्यानंतर त्यांना काहीच दिसत नाही. रात्र होऊन जाते पण कोणी त्यांना सापडत नाही. सगळे लोक विचारतात की एवढा तपास का सुरू आहे. तेव्हा त्यांना कळते की शहरामधला जो व्यापारी आहे, जोड्यांचा व्यापारी आहे, त्याच्या मुलीचं कोणीतरी अपहरण केलेलं आहे आणि त्यासाठी शोधाशोध सुरू आहे. सगळीकडे चौकशी सुरू करतात आणि सगळीकडे बघायला सुरुवात करतात. ते लोक त्या एरियामधले जिथे हा व्यापारी राहतो त्याच्या घराच्या आजूबाजूमध्ये जेही CCTV कॅमेरे आहेत त्या सगळ्या कॅमेरेला ते लोक बघतात. सगळे घर शोधून काढतात. जवळपास 50 घरं असतात. त्या 50 घरांना ते शोधून काढतात. प्रत्येक घरामध्ये जाऊन जाऊन ते झडती घेतात, तपासणी करतात, तपासतात की काही मिळते का. पण त्यांना काहीच मिळत नाही. त्या CCTVमध्ये ती मुलगी दुपारपर्यंत खेळताना दिसते पण ती कुठेच बाहेर जाताना दिसत नाही. म्हणजे ती त्या जवळपासच कुठेतरी आहे असं पोलिसांना डाऊट येते आणि ते शोधत असतात पण त्यांना काहीच मिळत नाही. ते तपास करत असताना त्यांना कळते की व्यापाराचे 2 घरं आहेत. एका घरामध्ये तर तो राहतो आपल्या पत्नीसोबत आणि 2 मुलींसोबत. समोरचं घर जे आहे ते पण व्यापाऱ्याचंच असते आणि तिथे त्याचा कारखाना असतो आणि वर एक खोली असते ती त्याने भाड्याने दिलेली असते आणि तिथे एक पती आणि पत्नी, वयस्क पती पत्नी राहत असतात. तर पोलीस म्हणतात की आम्हाला त्याची झडती घ्यायची आहे. तर ते दार उघडतात आणि त्याची झडती घेतात. पण त्यांना तिथे असं काही दिसते की त्यांना ते सगळं बघून धक्का वाटतो. तिथे सगळ्या वस्तूंची जेव्हा ते तपास करत असतात तेव्हा तिथे त्यांना एक पोतं दिसते आणि त्या पोत्याला जेव्हा बाजूला करून ते लोक बघतात तर ते सन्न होऊन जातात. पोलीसवाले त्या व्यापाऱ्याला विचारतात की तुमची कुणासोबत शत्रुता आहे का, तुमचं कुणासोबत भांडण आहे का, तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करतो आहे का, असं सगळं ते विचारतात आणि व्यापारी त्यांना काही गोष्टी सांगतो. त्या पोत्यामध्ये काय असेल हे आपण पूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ही धक्कादायक घटना तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या YouTube चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात. त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती UP मधली आहे. UPच्या आग्र्यामध्ये एक जोडे विकणारा व्यापारी असतो. त्याचा कारखानासुद्धा असतो. तर तो कोणाचे कामं करीत असतो. तो सुट्टी असते, मधली सुट्टी असते, तर तो घरी येतो आणि तो बघतो की मधली सुट्टी म्हणजे लंचला जेव्हा तो घरी येतो तर तो आपल्या पत्नीला म्हणतो की बऱ्याच वेळेपासनं छोटी प्रिया आपली मुलगी दिसत नाही आहे, तर ती कुठे आहे. तर ती म्हणते की ती ट्युशनला गेलेली असेल. तर आणि त्याची पत्नी हे पण म्हणते की थोडा वेळ मुलगी दिसली नाही तर तुम्हाला इतकी काळजी वाटते, पुढे जर तिचं लग्न होईल आणि ती दुसऱ्यांच्या घरी जाईल तर तुम्ही काय करणार, असं त्यांचं बोलणं सुरू असते. पण त्याला काळजी वाटते आपल्या मुलीची. तर तो फोन करतो ट्युशन टीचरला आणि म्हणतो की प्रिया आलेली आहे का. तर त्याची
ट्युशन टीचर म्हणते की प्रिया तर आज आलेलीच नाही आहे. मीच तुम्हाला फोन करणार होते की आज प्रियाला का नाही पाठवलं. त्याला खूप शॉक बसते की प्रिया कुठे गेली असेल. तो आपल्या पत्नीला म्हणतो की तू तर म्हणाली ट्युशनला गेलेली आहे ती, पण ती तर ट्युशनला नाही गेलेली आहे, तर ती कुठे आहे, तू काय लक्ष देत नाही का बरोबर, असं तो आपल्या पत्नीला रागवतो. ती म्हणते असेल कुठेतरी इथे जवळपास खेळतच. मग ते सगळीकडे शोधतात, प्रत्येक घरी जाऊन विचारतात की प्रिया आहे का तुमच्या घरी. पण प्रिया तर तिथे नव्हती, कुणालाच प्रिया दिसत नाही. तिचे जे फ्रेंड्स असतात, ज्यांच्यासोबत ती खेळत असते, तर त्यांनासुद्धा ते विचारतात की बेटा तुला प्रिया दिसलेली आहे का. तर ते म्हणतात की अंकल दोपहर तक तो वो हमारे साथ थी, पण त्याच्यानंतर ती कुठे गेली हे आम्हाला माहिती नाही. ते CCTV बघतात आणि त्या CCTVमध्ये ती खेळताना दिसते, पण परत ती दिसत नाही. संध्याकाळ होऊन जाते, रात्रीचे 8 वाजतात. त्यांना असं वाटतं की आता पोलिसांना सूचित करायला पाहिजे आणि ते पोलीस स्टेशनला जातात आणि FIR करतात आणि म्हणतात की आमची मुलगी दुपारपासनं दिसत नाही आहे. पोलीस तातडीने तपास करायला लागतात आणि ते त्या गल्लीमध्ये आणि आजूबाजूला सगळीकडे विचारतात. 50 घरं ते शोधून काढतात. 50 घरांमध्ये जाऊन ते सगळ्यांना विचारतात, CCTV बघतात, पण ती मुलगी दुपारपर्यंत तर खेळताना तिथे दिसते, पण त्याच्यानंतर ती कुठे बाहेर जाताना दिसत नाही. म्हणजे ती तेवढ्याच एरियामध्ये आहे असं पोलिसांना वाटते आणि ते प्रत्येक घर आणि प्रत्येक लोकांना विचारत राहतात. त्यातून त्यांना कळते की व्यापाऱ्याचे 2 घरं आहेत, एकात ते राहतात आणि दुसरीकडे त्यांचा बिझनेस आहे. तिथे वर भाड्याने एक कपल राहते जे वयस्क आहे. तर त्यांना असं वाटतं की त्या पण घरी जाऊन आपण चौकशी करूया. आणि तो जो भाडेकरी असतो तो तर ह्यांच्यासोबत फिरू लागतो, शोधू लागतो. प्रियाला कुठे गेली असेल याची त्यांना काळजी वाटते आणि ती यांच्यासोबतच फिरत असतात. पण आता तो मधूनच गायब झाला असतो आणि तो कुठे गेला हे माहीत नसते. पोलीसवाले त्याचं घर उघडतात आणि बघतात, सगळीकडे बघतात आणि एकेका वस्तूला ते उलटून पालटून बघतात, कुठे काहीतरी क्लू मिळते का या हिशोबाने. तर त्यांना एका डब्याच्या वर पोतं पडलेलं दिसते आणि ते पोतं असं थोडं ओलसर त्यांना वाटते. ते बघतात आणि त्या पोत्याला बाजूला करतात. तर त्या पोत्याच्या खाली एक डबा असतो, तो असतो कणकेचा डबा, ज्याच्यामध्ये गहू आपण दळून आणतो आणि पीठ ठेवतो. तो कणकेचा डबा तिथे असतो. ते त्याला उघडून पाहतात, तर त्याच्यामध्ये छोटीशी 8 वर्षाची प्रिया असते. तिचे 2 तुकडे केलेले असतात आणि तिला जबरदस्तीने कोंबून त्या डब्यामध्ये पॅक करण्यात येते आणि तिला तसंच झाकून ठेवण्यात येते. पोलीसवाले त्या प्रियाला घेतात आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देतात. पोलिसांना हे कळते की ज्या PM रिपोर्ट येते तेव्हा हे कळते की तिला मारून टाकण्यात आलेलं आहे आणि तिच्यावरती अतिप्रसंग झालेला नाही, तिच्यावरती कोणी रेप केलेला नाही आहे, तिला मारून टाकण्यात आलेलं आहे. आता पोलीसवाले चौकशी करतात आणि विचारतात व्यापाऱ्याला की तुमची कुणाची शत्रुता आहे का, याने असं का केलं असेल. मग तो सांगतो की जे ओल्ड म्हणजे कपल आहेत, तर ते काही महिन्यांपासून आमच्याकडे राहायला लागले होते. त्यांचं चांगलं घर होतं. लॉकडाऊनमध्ये त्यांनी 25 लाखामध्ये आपलं घर विकलं. त्यांना 4 मुलं होते. त्यामुळे घर विकल्यामुळे सगळे 4ही मुलं वेगळे वेगळे राहायला लागले आणि हे म्हातारे आईवडील वेगळे राहायला लागले. ते आमच्याच एरियामध्ये आधी दुसरीकडे राहत होते आणि नंतर आमच्या इथे ते काम करायला लागले आणि माझ्या कॉन्टॅक्टमध्ये ते आले. तर मी त्यांना म्हटलं जर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल तर
तुम्ही आमच्या घरी राहू शकता. 2200 रुपये भाडं होतं. पण त्यांचा एक मुलगा होता, त्यांना तर 4 मुलं होते, सगळे वेगवेगळीकडे राहत होते. पण एक मुलगा सुनील नावाचा जो होता तो खूप दारू प्यायचा आणि तो सारखा इथेच पडून राहायचा, शिव्या घालायचा, भांडायचा, असं तो करायचा. आम्ही म्हटलं की तुम्ही दोघं इथे राहू शकता, पण हा सुनील नाही राहू शकत इथे, कारण तो नेहमी दारू प्यायचा आणि हे आम्हाला आवडण्यासारखं नव्हतं. म्हणून आम्ही त्यांना म्हटलेलं आहे की तुम्ही याला ठेवू नका. आणि त्यांनी 2 महिन्याचं भाडं पण दिलं नव्हतं. तर आम्ही हे पण म्हटलेलं आहे की आमचं भाडं पण देऊन द्या आणि याला इथे राहू देऊ नका. तर या गोष्टीचा आम्हाला राग होता, कारण तो नाही म्हटलं तरी तो राहायचा. माझ्या लहान भावाने त्याला एकदा 2-3 झापडा मारल्या होत्या की तू इथे पिऊन येऊ नको, तुला वारंवार सांगतो आहे तरी पण तू पिऊन येतोस आणि हे आम्हाला आवडणार नाही, म्हणून तू इथून जा. ह्याच्यासाठी त्याने 2-3 झापडा त्याला मारल्या होत्या. बस एवढंच. ह्या पलीकडे आमचं त्यांच्यासोबत काहीच भांडण नव्हतं आणि काहीच वाद नव्हता. तो निघून गेला होता आणि म्हणजे असं पोलीसवाले सांगतात. आता पोलिसांना क्लू मिळाला होता. आता ते सुनीलला शोधत होते. त्यांच्या 4ही मुलांना त्यांनी शोधलं, पण ते निर्दोष असल्यासारखे पोलिसांना जाणवलं आणि हा जो होता तो कुठे गेलेला आहे पोलिसांना पण माहिती नव्हतं आणि तो कुठेतरी दडून बसलेला होता. पोलिसांनी खूप तपास सुरू केला. पूर्ण आग्रा सिटीला पूर्ण त्यांनी 4ही बाजूने वेढलं. 4-5 त्यांनी टीमचं गठन केलेलं आणि प्रत्येक तुकडीला एकेका दिशेने सर्च करायला त्यांनी पाठवून दिलेलं आणि त्याचा शोध हे लोक घेऊ लागले. पण तो कुठे आहे हे कुणालाच माहिती नव्हतं. 2-3 दिवस होऊन गेले पण सुनीलचा पत्ता लागला नव्हता. पण एके दिवशी सकाळी 3 वाजता तो उठून फिरोजाबादला जायला निघाला आणि पोलिसांना कळलं की हा पळून जातो आहे. त्यांनी त्याला 4ही बाजूने वेढलं, त्याला पूर्ण घेरलं आणि त्याला म्हटलं की आम्ही तुला आता पकडायला आलेलो आहे, तर तू सरेंडर कर. पण तो सरेंडर करायला तयार नव्हता आणि तो गन घेऊन त्याने पोलिसांना मारायला सुरुवात केली. त्याच्याकडे गन होती आणि त्याने एका कॉन्स्टेबलला मारलेलं. पोलिसांनी सुद्धा त्याच्यावरती फायरिंग केलेली आणि दोन्ही बाजूने म्हणजे तो पण फायरिंग करत होता आणि पोलीस पण गोळ्या झाडत होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला मारून टाकलेलं आणि हॉस्पिटलला त्याला नेण्यात आलेलं. तर तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेलं आणि तो मरण पावला. ह्यामुळे पोलिसांची सगळीकडे वाहवाही झाली. लोक खुश झाले. लोकांना दुःख होता, राग होता की 8 वर्षाच्या मुलीने कुणाचं काय बिघडवलेलं होतं की त्या मुलीला ह्यांनी मारून टाकलेलं आहे. लोकांनी तिथे चक्का जाम करून ठेवला होता. पोलिसांनी त्यांना म्हटलेलं की आम्ही आमचं काम करतो आहे, तुम्ही कायदा हातात घेऊ नका, प्रत्येकाला न्याय मिळेल असं ते बोलले. आणि अन्याय झाला असेल तर शिक्षा ही कायद्याने होणारच आहे, तर तुम्ही कायदा हातात घेऊ नका असं पोलिसांनी लोकांना समजवलं. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.